सध्या महाराष्ट्रात सर्वात चर्चेत असलेले प्रशासकीय अधिकारी म्हणजे आय.एस. तुकाराम मुंढे. तुकाराम मुंढे यांच्याकडे जेव्हापासून अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीए या आयुक्त पदाची सूत्रे आली तेव्हापासून त्याने एक धडक कारवाईला सुरुवात केली. सध्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त दूध, चीज, गुटखा, अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर तुकाराम मुंढे यांचं कौतुक होत आहे. अशातच आता मराठी अभिनेता अभिजित केळकरने तुकाराम मुंढे यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केली आहे. अभिजित केळकर हा स्पष्ट वक्तेपणासाठी नेहमीच ओळखला जातो. अनेक सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यावर तो नेहमीच आपली परखड मते मांडत असतो. अभिनेत्याने आता सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगली चर्चेत आली आहे. तर अभिनेत्याने फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की तुकाराम मुंढे साहेबांचा कामाचा आणि कारवायांचा धडाका पाहता त्यांच्याकडे तात्काळ शिक्षण खातंही सोपवायला हवं असं अगदी मनापासून वाटतंय. म्हणजेच प्रायव्हेट शाळांची मनमानी, मुजोरी, बेफिकिरी, विद्यार्थ्यांची आणि पालकांची गळचेपी या सगळ्याला आपोआप चाप बसेल आणि सिस्टीम खऱ्या अर्थाने मुळापासून स्वच्छ व्हायला सुरुवात होईल. देवेंद्र फडणवीसजी कृपया हे करा. ही पोस्ट शेअर केल्यानंतर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी अभिजितचं कौतुक केलं आहे. दरम्यान मे 2026 मध्ये एफडीएचे आयुक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात खाद्यपदार्थामध्ये भेसळ करणाऱ्या माफियांचा चांगला समाचार घेतला आहे. तर अभिजित केळकरने केलेल्या पोस्टनुसार तुकाराम मुंढे यांच्याकडे शिक्षण खातं द्यावं का, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.